तर मित्रांनो नमस्कार. आतापर्यंत आपण भूगोलाचे काही टॉपिक्स पाहिलेले आहेत किंवा आपण म्हणू मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही थीम्स आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काही सिद्धांत पाहिले आहेत, पृथ्वी आणि विश्वाची उत्पत्ती पाहिलेली आहे आणि या सगळ्या सिद्धांताच्या किंवा या सगळ्या थिअरीजच्या आधारावर आता पुढचा जो पॉइंट आपण मेन्स मध्ये स्पेशली त्याला मेन्शन केला आहे त्याला आपण म्हणणार आहेत जिओफिजिकल फिनॉमिनॉन. आता जिओफिजिकल फिनॉमिनॉन म्हणजे अशा भौगोलिक घटना ज्या आपल्याला पृथ्वीवर होताना दिसतात. उदाहरणार्थ जर तुम्ही मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहिला तर तिथे ज्वालामुखी मेन्शन आहे, भूकंप मेन्शन आहे, सुनामी मेन्शन आहे आणि त्याच्याच बरोबर एक्सेट्रा असं सुद्धा लिहिलेलं आहे. आता एक्सेट्रा मध्ये आपल्याला आवर्त, सायक्लॉन्स, अँटी सायक्लॉन्स या सुद्धा येतात. म्हणजे हवामान शास्त्राच्या संदर्भामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण या पद्धतीने आपल्याला हे सगळं या टॉपिक मध्ये कव्हर करायचं आहे. आपण जर साधारणपणे युपीएससीच्या पहिल्या काळातले काही प्रश्न पाहिले तर आपल्याला ज्वालामुखी, भूकंपावर प्रश्न आलेले दिसून येतात आणि राज्यसेवेचा मात्र आपण जर मुख्य परीक्षेचा एक अनालिसिस केलं तर आपल्याला मड व्हॉल्केनो या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर हे सगळं सब्जेक्ट मॅटर, सगळेचे सगळे टॉपिक आपल्या या लेक्चरमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या लेक्चरच्या बाहेर तर काही करायची गरज पडणार नाही. हा, या लेक्चर झाल्यानंतर किंवा हे लेक्चर ऐकल्यानंतर तुमच्या नोट्स मध्ये जे ऍडिशन आहे ते म्हणजे काही जर करंट मध्ये परत घडलं आणि जे आतापर्यंत आपण म्हणू अस्तित्वात नाहीये पण इथून पुढे करंट मध्ये आलं तर लगेच त्याला ऍडिशन करून घ्यायची, कारण त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो. तर आपण सुरू करूया. या सगळ्या जिओफिजिकल फिनॉमिनांच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न थोडक्यात पाहून घेऊया. ठीक आहे. एस्पेशली आपल्याला भूकंप, ज्वालामुखी याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण आपण पाहिले की पृथ्वीची अंतरंग रचना पाहताना भूकंप किंवा भूकंप लहरींचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा ठरलेला आहे आणि त्यामुळे या लहरींबरोबर हा जो टॉपिक आहे हा सुद्धा कव्हर करणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया आणि सर्वात पहिले जो आपण सब्जेक्ट किंवा जो टॉपिक आपण घेतोय तो म्हणजे व्हॉल्कॅनिसिटी, ज्वालामुखी. या टॉपिकला आपण काय करतोय, टच करतोय. आता बघा, ज्वालामुखी किंवा व्हॉल्कॅनिसिटी या शब्दाचा अर्थ किंवा त्याला आपण ज्वालामुखी या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर व्हॉल्कॅनिसिटी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आणि ज्वालामुखी या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. दोन गोष्टी कशा आहेत? जसं फॉर एक्झाम्पल मी जर ज्वालामुखी म्हटलं किंवा व्हॉल्कॅनो म्हटलं तर ज्वालामुखी म्हणजे एक असा बिंदू आहे, एक असा पॉइंट आहे ज्यामधनं ज्वालामुखी बाहेर पडते. म्हणजे ते मुख आहेत, त्या मुखामधनं बाहेर येणारा जो पण आपण म्हणू शिलारस आहे, जो पण आपण म्हणू लावारस आहे, तो सगळाचा सगळा जो बाहेर येतो तो सगळाचा सगळा ज्वालामुखीचा बिंदू झाला. ठीक आहे. आणि ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे टोटल फिनॉमिनॉन, सगळीची सगळी प्रक्रिया म्हणजे इथे ज्वालामुखी साठणे. ठीक आहे. आपण म्हणू गरम शिलारस साठणे, मग त्याचं नलिकाद्वारा, त्याला कंड्यूट पाईप असं म्हणतो, नलिकाद्वारा बाहेर येणे आणि मग बाहेर त्याचं उत्सर्जन होणे. ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॉल्कॅनिसिटी किंवा त्याला आपण एक असं सुद्धा म्हणतो व्हॉल्कॅनिझम. त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्कॅनिझम. हे सगळंचे सगळं आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. म्हणून या दोन शब्दाचा वापर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये एखादं उत्तर लिहिताना कराल तेव्हा या दोन्ही शब्दापैकी कोणता शब्द मी वापरला पाहिजे ह्याच्या मागे तुमचा विचार झाला पाहिजे आणि मग तो शब्द तुम्ही त्या पद्धतीने लिहिला पाहिजे. तर असं आपल्याला समजून घ्यायचंय. आता या ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये पुढे तुम्हाला काही पॉइंट्स जे मी कव्हर करणार आहे ते म्हणजे उष्ण पाण्याचे झरे, हॉट स्प्रिंग्स असं त्याला म्हणतो, गीझर्स असं त्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर फुमारोल्स या संदर्भामध्ये आपण पाहणार आहे आणि रिसेंटली विचारलेलं चिखलाचा ज्वालामुखी म्हणजे मड व्हॉल्केनो सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करणार आहेत, कव्हर करणार आहे. तर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूया. तर सर्वात पहिले व्हॉल्कॅनिसिटी किंवा व्हॉल्कॅनिझम किंवा त्याला ज्वालामुखीयता असं जे म्हटलेलं आहे, या संकल्पनेत या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो ज्यामध्ये वितळलेले खडक म्हणजे मोल्टन रॉक किंवा शिलारस पृथ्वीच्या कवचातून वर येतात किंवा पृष्ठभागामध्ये ते ओतले जातात किंवा पसरलेले जातात. तर ही जी सगळीची सगळी प्रक्रिया आहे, ही सगळीच्या सगळी प्रक्रिया
आपण काय म्हणणार आहे, ज्वालामुखीयता म्हणजे व्हॉल्कॅनिझमच्या संदर्भामध्ये आपण त्याला सांगणार आहे. तर ज्वालामुखीय प्रक्रिया इथे सांगितलेलं आहे. आता एकदा हा शिलारस किंवा लावारस हा काय आहे, वितळलेला खडक आहे. हा काय आहे, वितळलेला खडक, त्याला आपण मोल्टन रॉक असं म्हणतो. हा जो वितळलेला खडक आहे, हा वितळलेला खडक जेव्हा एखाद्या ठिकाणी सेटल होतो किंवा एखाद्या ठिकाणी प्रस्थापित होतो किंवा त्याला चांगला टेक्निकल शब्द जो मराठीत सांगायचा झाला तर संचयन होतं. संचयन म्हणजे तिथे सेटल होतो. ते संचयन झाल्यानंतर, ते पसरल्यानंतर त्या संचयनाने तिथे आपण म्हणू काहीतरी भूरूपे तयार होतील. काहीतरी आपण म्हणूया एक मोठ्या प्रकारचा आकार तयार होईल. आणि हा जो मोठ्या प्रकारचा आकार किंवा मोठ्या प्रकारचा खडक तयार होईल, तर त्या खडकाला आपण काहीतरी भूरूप या शब्दाने संबोधतो. म्हणजे आपण त्याला लँड फॉर्म्स असं म्हणतो. इंग्लिशमध्ये जर एक शब्द सांगायचा म्हटला तर लँड फॉर्म्स हा शब्द आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल आपण शिलारस लावारस हा बाहेर येताना जेव्हा कुठेतरी सेटल झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याला आपण लँड फॉर्म म्हणणार आहोत. आणि हा जो लँड फॉर्म आहे हा जर जमिनीच्या आतमध्ये तयार झाला, जमिनीच्या आतमध्ये, म्हणजे शिलारस तर खालनच येतोय ना, हा खालनच येतोय. आता खालनं येता येता सपोज इथं कुठेतरी जागा, इथे तो सेटल झाला, इथे कुठेतरी जागा, इथे सेटल झाला, इथे कुठेतरी जागा, इथे सेटल झाला. तर हे सगळ्याच्या सगळं जेव्हा तो सेटल होतो आणि जमिनीच्या आतमध्ये, तेव्हा आपण त्याला अंतर्गत भूरूपे किंवा अंतर्भेदी भूरूपे, इंट्रुसिव्ह असं म्हणूया. आणि जेव्हा तो बाहेर येतो, म्हणजे इथून बाहेर आला आणि बाहेर त्याने अशा पद्धतीचा डोंगर तयार केला किंवा बाहेर इथे कुठेतरी अशा पद्धतीचा पठार तयार झाला, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे बहिर्भेदी किंवा आपण त्याला बहिर्गत भूरूपे असं म्हणूया, एक्सट्रुसिव्ह. तर आतमध्ये इंट्रुसिव्ह आणि बाहेर एक्सट्रुसिव्ह अशा पद्धतीने सांगता येईल. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला या भूकंपीय किंवा या ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपण जो भूभौतिकीय घटना ज्याला आपण म्हणतो, एक जिओफिजिकल फेनॉमिनॉन जे आपण म्हणतो, यामध्ये आपल्याला दोन पद्धतीचे भूरूपे तयार झालेले दिसतात. एक म्हणजे अंतर्गत आणि दुसरं म्हणजे बहिर्गत. तर हे समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. याच्याशी संदर्भामध्ये आपल्याला अजून घटना काय करता येईल बघा. जसं फॉर एक्झाम्पल ज्वालामुखी जर बाहेर निघतोय तर अशा शांतता निघणार नाही, त्यामध्ये काहीतरी मोठा विस्फोट होईल, पूर्णपणे काय म्हणूया आपण, जागा पूर्णपणे हलून जाईल, हादरे बसतील, है ना. आणि म्हणून आपण काय म्हणूया की ज्वालामुखीच्या बरोबर काय तयार होतं, तर भूकंपाचा सुद्धा आपल्याला काय उद्रेक झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर म्हणून ज्वालामुखी बरोबर भूकंपाचा अभ्यास करू शकतो. ज्वालामुखीमुळे भूकंप होतो, आलं लक्षात. आणि भूकंपाच्या साह्याने ज्वालामुखी सुद्धा आपल्याला झालेला दिसू शकतो, काही होऊ शकतं. हे एकमेकांचे काय आहेत, कारक आहेत, परिणाम आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर ज्वालामुखी आणि भूकंप हे एकमेकांच्या मुळे होणारे काय आहेत, घटना आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उष्ण पाण्याचे झरे, गिझर्स, हे सुद्धा ज्वालामुखीच्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. आणि फ्युमारोल्स हे आपण म्हणूया धूर उत्सर्जक जे झरे आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचा फिनॉमिनॉन म्हणजे मड व्हॉल्केनो सुद्धा आपल्याला यामध्ये आलेला दिसून येतो. हे सगळ्याचे सगळं फिनॉमिनॉन आपल्याला समजायचंय की आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये दिसून येतं. तर त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्वालामुखी क्रिया किंवा ज्वालामुखीचे कारण काय आहेत. हा जो येणारा आपण म्हणूया शिलारस आहे, हा शिलारस इथून बाहेर येऊन या पद्धतीचा डोंगर, या डोंगराला आपण काय म्हणणार आहोत, कोन किंवा त्याला आपण म्हणणार आहोत शंखू. मराठीमधनं काय म्हटले जातो, शंखू असं त्याला आपण म्हणतो. तर असे जे सक्रिय ज्वालामुखी आहे, या सक्रिय ज्वालामुखीचं कारण काय आहे, कशामुळे ज्वालामुखी होतात, याचे आपल्याला जर प्रश्न विचारला तर थोडक्यात आला पाहिजे. तर सर्वात पहिलं कारण लक्षात घ्यायचं की ज्वालामुखी होण्यासाठी जो पहिला सिद्धांत सर्वात महत्वाचा ठरतो, ज्यामध्ये आपल्याला संपूर्णतः या ज्वालामुखी क्रियेचं कारण सांगता येतं, ते पहिलं कारण म्हणजे भूपट्टा विवर्तनिकी सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक थिअरी. या सिद्धांतामुळे काय दिसून येतं की ज्वालामुखी क्रियेचं सर्वात योग्य स्पष्टीकरण आपल्याला दिसून येतो. आपण ऑलरेडी पाहिले की प्लेट टेक्टॉनिक थिअरीमध्ये तीन पद्धतीच्या सीमा आहेत. त्यापैकी दोन पद्धतीच्या ज्या सीमा आहेत, एक आहे अपसारी सीमा. अपसारी म्हणजे काय रे, अपसारी म्हणजे एकमेकांपासून दूर. हा एक भूपट्टा आहे, हा एक भूपट्टा आहे, हा एकमेकांपासून
दूर जातो आणि या दोन भूपट्ट्याच्या मधनं काय येतं, शिलारस येतो आणि हा शिलारस जेव्हा वर येतो आणि वर बाहेर अशा पद्धतीने येतो तेव्हा इथे काय तयार होतो, इथे ज्वालामुखी तयार होतो. म्हणजे पहिला जो सिद्धांत आहे तो म्हणजे तुमचा बाहेरून येणारा किंवा अपसारी सीमेवर. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की एक भूपट्टा दुसऱ्या भूपट्ट्याच्या खाली जातो. ठीक आहे, एक भूपट्टा दुसऱ्या भूपट्ट्याच्या खाली गेल्यानंतर इथे घर्षण होतं आणि घर्षण झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, घर्षणाने अतिशय जास्त तापमान होतं आणि तापमान आल्यामुळे हे अशा वितळून वरच्या बाजूला येतं आणि इथे सुद्धा आपल्याला ज्वालामुखी तयार झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर एक अपसारी सीमा, ठीक आहे, आणि एक अभिसरण सीमा, या दोन्ही डायव्हर्जंट प्लेट आणि कन्व्हर्जंट प्लेट या दोन्हीमुळे आपल्याला काय दिसून येतं, ज्वालामुखीचा उद्रेक आपल्याला आलेला दिसून येतो. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी सुद्धा आपल्याला ज्वालामुखीचा उद्रेक सांगण्यासाठी एक महत्वाचं कारण सुद्धा सांगता येतं. कारण या सिद्धांताच्या आधारे मला काय करता येईल, मला एखाद्या गोष्टीचा मला काय करता येईल, एक्सप्लेनेशन करता येईल. मला या सिद्धांताच्या आधारे ज्वालामुखीच्या उद्रेकाचं काय करता येतं, साधारणपणे स्पष्टीकरण देता येतं. आलं लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे स्पष्टीकरण मला कुठे दिसतंय, एखादा भूपट्टा आहे आणि हा दुसरा भूपट्टा आहे, तर हे स्पष्टीकरण मला कुठे देता येतं, फक्त भूपट्ट्याची जी सीमा आहे त्या सीमेवरच देता येतं. अभिसरण असू द्या, अपसारी असू द्या, या दोन्ही सीमेवर आपल्याला जो भूपट्टा आहे या भूपट्टाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे स्पष्टीकरण देता येतं. पण जर एखादा ज्वालामुखी भूपट्ट्याच्या सीमेवर न होता इथे कुठेतरी आतमध्ये झाला, म्हणजे पट्ट्याच्या प्लेट्सच्या अंतर्गत झाला, प्लेटच्या आतमध्ये जर झाला, तर मग स्पष्टीकरण देण्यासाठी मला इंट्रा प्लेट व्हॉल्कॅनिझम सांगावं लागेल. अंतर्गत भूपट्टा ज्वालामुखी आहे ते सांगावं लागेल. आलं लक्षात. म्हणजे भूपट्ट्याच्या सीमेवरच अपसारी किंवा अभिसरण बद्दल बोलता येईल, कारण मी प्लेट्स जवळ येत आहेत किंवा दूर जात आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण जर इथे कुठेतरी आपल्याला दिसून आलं, इथे जर एखादा आपल्याला ज्वालामुखी दिसून आला, तर मग या ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल, तर ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की आपल्याला तिथे एक दुसऱ्या थिअरीचा वापर करता येईल आणि तो म्हणजे हॉटस्पॉट थिअरी. ओके, हॉटस्पॉट्सच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. यामध्ये आपण काय सांगतोय, यामध्ये आपण सांगतोय की दुर्बल आवरणावर शिलारस, जर आपण म्हणू शिलारसाचे निश्चित असलेले प्रावरणाचे हे काय आहेत, पंख आहेत. म्हणजे आपण म्हणूया पृथ्वीवर असे काही स्पॉट्स आहेत, पृथ्वीवर असे काही ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त काय दिसून येतं, खूप जास्त ज्वालामुखी शिलारसाचं उत्सर्जन दिसून येतं. आणि हे ठराविक स्पॉट्स जे आहेत, या ठराविक स्पॉट्सला काय म्हटलेलं आहे, हॉटस्पॉट्स. बघा, हॉटस्पॉट सूर्यावर पण असतात आणि हॉटस्पॉट पृथ्वीच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला असलेले दिसून येतात. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हॉटस्पॉटच्या संदर्भामध्ये असे स्पॉट आहेत जे पृथ्वीच्या आतमध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, शिलारस पृष्ठभागावर येऊन सक्रिय ज्वालामुखी काय करतात ते तयार करतात. जसं फॉर एक्झाम्पल हवाई बेट झाले, रियुनियन हॉटस्पॉट झाला. आपल्याला हा रियुनियन हॉटस्पॉट 11वीच्या एनसीईआरटी मध्ये सुद्धा याचं नाव आपल्याला आलेलं दिसून येतं. 11वीची एनसीईआरटी फार महत्वाची आहे, कारण या 11वीच्या एनसीईआरटी वरच आपल्याला भरपूर काही प्रश्न आलेले दिसून येतात. तर हे एक महत्वाचं आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे सगळेचे सगळे ज्वालामुखीचे कारण आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे, याचबरोबर आपण जर पुढचा मुद्दा पाहिला तर ज्वालामुखी आणि त्याचे कोणकोणते घटक किंवा ज्वालामुखी आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अजून काय सांगता येईल. एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा ज्वालामुखी येते, ओके, ज्वालामुखी जेव्हा बाहेर येते म्हणजे हा गरम शिलारस जेव्हा बाहेर उत्सर्जित होत असतो, बाहेर असा उत्सर्जित होत असतो, तेव्हा हा जो शिलारस आहे या शिलारसच्या संदर्भामध्ये किंवा या रचनेच्या संदर्भामध्ये ज्वालामुखीचे कोणकोणते पार्ट्स मला सांगता येतील. तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायचं की शिलारस बाहेर आल्यानंतर, तो बाहेर अशा पद्धतीने उत्सर्जित झाल्यानंतर
तो एक प्रकारचा आपण म्हणूया डोंगरासारखं स्ट्रक्चर करतो. काय म्हणतो? डोंगरासारखं स्ट्रक्चर करतो. पण याला ज्वालामुखीय डोंगर किंवा ज्वालामुखीचा डोंगर म्हणण्यापेक्षा टेक्निकली आपण याला काय म्हणणार आहे? आपण याला म्हणणार आहेत व्होल्कॅनिक कोन. काय म्हणणार आहे? व्होल्कॅनिक कोन. आणि कोनला आपण मराठीतनं म्हणणार आहेत शंखू. तर शंखू म्हणजे हा जो डोंगर आहे या डोंगराला आपण काय म्हणणार आहे? ज्वालामुखीय शंखू. आलं लक्षात? त्याच्यानंतर जिथे शिलारस पूर्णपणे साठलेला आहे हा जमिनीच्या किंवा या डोंगराच्या बेसला असणार आहे. या बेसला आपण म्हणणार आहेत मॅग्मॅटिक चेंबर. आणि त्याला मराठीमधनं म्हणणार आहे शिलारसाची कोठी असं त्याला आपण म्हणणार आहे, किंवा शिलारसाचं संचयन असणारा आपण म्हणू एक केंद्र असणार आहे. त्याच्यानंतर शिलारस ज्या नळीतून बाहेर येतो ती जी नळी आहे या नळीला आपण कंड्यूट असं म्हणतो. काय म्हणतो? कंड्यूट असं आपण म्हणतो. ठीक आहे. याला आपण ज्वालामुखीय नळी किंवा ज्वालामुखीय नलिका असं सुद्धा म्हणतो. कंड्यूट पाईप, मराठीतनं नलिका आणि इंग्लिश मधनं कंड्यूट पाईप असं त्याला आपण म्हणतो. आणि जिथे वरच्या बाजूला हा कढईच्या आकाराचा असा एक जागा तयार होते त्याला आपण ज्वालामुखीय कुंड असं म्हणतो, किंवा त्याला आपण क्रेटर असं म्हणतो. ठीक आहे. क्रेटरचा अर्थ होतो कढई सारखा स्ट्रक्चर जो असा खोलगट आहे. ठीक आहे. आणि जेव्हा ज्वालामुखी उद्रेक होत नसतो तर यामध्ये पाणी साठतं आणि याला आपण क्रेटर लेक असं सुद्धा म्हणतो. म्हणजे त्याला आपण कुंड सरोवर असं म्हणू शकतो, किंवा क्रेटर लेक असं सुद्धा त्याला नाव आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजे ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये असणारे वेगवेगळे भूरूप जर असा प्रश्न आला, वेगवेगळे भूरूप सांगा, तर तुम्हाला हे छोटस चित्र काढून हे सगळेच्या सगळे लहान मुलांसारखे मुद्दे लिहून तुमचे मार्क तुम्हाला काय करायचे आहेत? घ्यायचे आहेत. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण काय म्हणतो? या पद्धतीने हे सगळेच्या सगळे ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये असणारे काय आहेत मुद्दे हे समजणं गरजेचं आहे. ज्वालामुखी एक म्हणूया आपण, एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्वालामुखीमधनं बाहेर येणारा ज्या स्पॉट मधनं, आता हा जो स्पॉट आहे या स्पॉट मधनं बाहेर येतो तर या स्पॉटला आपण वेंट असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? वेंट. हे लक्षात थोडस हे सुद्धा लक्षात राहू द्या. ठीक आहे. ज्यामध्ये उघडलेले तोंड ज्यातून तप्त वायू, पाण्याची वाफ, द्रव स्वरूपात लावा आणि खडकांचे तुकडे. खडकांच्या तुकड्यांना इंग्लिशमध्ये एक शब्द आहे पायरोक्लास्टिक मटेरियल. तर खडकांचे तुकडे सुद्धा बाहेर जे पडणार आहेत हे सगळेचे सगळे पृष्ठभागावर येतात त्याला आपण वेंट असं म्हणतो. व्हॉल्कॅनिक कोन म्हणजे वाहिनीभोवती साचलेले ज्वालामुखीय पदार्थ जे डोंगरासारखे आपल्याला दिसून येतात त्याला आपण म्हणणार आहेत व्हॉल्कॅनिक कोन. ज्वालामुखीय वाहिनी किंवा मुख, वेंटला मुख हे नाव मराठीतनं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर ज्वालामुखीय वेंट म्हणजे एक अत्यंत अरुंद नळी जी पृथ्वीच्या अंतर्भागाशी काय आहे? जोडलेली आहे. आणि ज्वालामुखीय नळी किंवा नलिका म्हणजे तप्त वितळलेले पदार्थ वर वाहून नेणारे काय आहेत? हे मार्ग आहेत. आणि ज्वालामुखीय कुंड म्हणजे एक व्हॉल्कॅनिक क्रेटर, किंवा या क्रेटरला आपण म्हणणार आहोत कॅल्डेरा सुद्धा हा शब्द आहे. इंग्लिशमध्ये त्याला कॅल्डेरा सुद्धा शब्द आहे. कॅल्डेरा ज्यामध्ये ज्वालामुखी वहिनी म्हणतो वाहिनीचे वरचे विस्तारित स्वरूप आपल्याला एनलार्ज किंवा व्यापक स्वरूपात दिसून येतील. तर असे हे सगळेच्या सगळे आपण काय म्हणणार आहोत? ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये असणारे हे वेगवेगळे उपविभाग, भूरूपे आपल्याला सांगता येतील. तर अतिशय सोपा असा प्रश्न आहे आणि एकदम लहान मुलांसारखं याला थोडंसं समजवणं आपल्याला लागेल, बाकी काही गरज नाही. त्याच्यानंतर ज्वालामुखीचे काही प्रकार. आता ज्वालामुखीच्या प्रकारांवर आपण जर पाहिलं तर एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. आलं लक्षात? पण या ज्वालामुखीच्या उपप्रकारांवर जर एमपीएससी पूर्व मध्ये आला तर मुख्य मध्ये येण्याची ह्याची थोडीशी शक्यता कमी दिसते. पण आलाच तर मग पूर्व असू द्या मुख्य असू द्या सगळा कव्हर करतोय तर करूनच घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल ज्वालामुखीचे वर्गीकरण. आता ज्वालामुखीचे वर्गीकरण आपण जर पाहिलं तर हे सगळेचे सगळे ज्वालामुखीचे आपल्याला काय दिसून येतात? वर्गीकरण आपल्याला दिसून येतात. या ज्वालामुखीच्या वर्गीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात पहिला प्रकार जो मला इथे तुम्हाला सांगता येईल तो म्हणजे
केंद्रीय ज्वालामुखी, सेंट्रल इरप्शनस. केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे असा डोंगरासारखा भाग बनतो आणि ह्या डोंगरासारखा भाग बनून या डोंगरासारख्या भागातून शिलारस आणि लावारस बाहेर पडत असतं. त्याला आपण म्हणणार आहे केंद्रोत्सारी उत्सर्जन किंवा केंद्रीय प्रकारचा ज्वालामुखी आपण त्याला म्हणणार आहोत. यामध्ये जर पहिला पाहिला तर हवायन प्रकार आहे, ज्यामध्ये पातळ लावा असं आपल्याला दिसून येतो. दुसरा प्रकार आहे स्ट्रॉम्बॅलियन, जो थोडासा याच्यापेक्षा तीव्रतेने उत्सर्जित होणारा प्रकार आहे. स्ट्रॉम्बॅली इटलीमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर एक आहे व्हॉल्कॅनियन प्रकार, राख, वायू आणि खडकांचे तुकडे जास्त इंटेन्सिटीने बाहेर इरप्ट होतात, बाहेर पडतात, उत्सर्जित होतात. आणि मग पेलियन प्रकारचा उत्सर्जन आहे, ज्यामध्ये खूपच मोठा विस्फोट होतो, जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर दूर, 4 ते 5 किलोमीटर अवकाशामध्ये सगळेच्या सगळे खडकांचे तुकडे, वायू हे अतिशय जास्त उत्सर्जित होतात. आणि सर्वात खतरनाक किंवा सर्वात तीव्रतेने जो उत्सर्जित असणारा प्रकार आहे त्याला आपण म्हणणार आहेत वेसुवियस. त्याला आपण म्हणणार आहे वेसुवियस, राख आणि ज्वालामुखी याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. या वेसुवियस प्रकारापेक्षा सुद्धा अजून एक प्रकार आपल्याला सांगता येईल, तो पिलियन प्रकार पण एक येतो. पिलियन प्रकार, पण तो आपल्याला एवढा जरी आपण केलं तरी पण लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. सर्वात डेंजर आपण जर पाहिलं तर सर्वात डेंजर हा पिलियन प्रकार दिसून येतो. हवाईचे बेट आहे अमेरिकेमध्ये. हे जे हवाईचे बेट आहेत ना, या हवाईच्या बेटांमध्ये एक त्यांचा देव आहे आणि त्या देवाच्या आपण म्हणू त्याचा जो केसांची रचना आहे, ती केसांची रचना अशी थोडीशी आपल्याला याच्यावरनं हे नाव दिलेलं आहे, म्हणजे एक देवाचं संबोधन केलेलं आहे. कारण हवाई हे सगळेचे सगळे बेट आपण म्हणू ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांची संस्कृती त्या पद्धतीने विकसित झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे जे हवाई प्रकार आहे, हे पिलियन प्रकार आहे, पिलियन प्रकार आपल्याला अतिशय तीव्र उत्सर्जनाने झालेले दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण ज्याला म्हणणार आहे तर त्याला आपण भेगीय किंवा शांत ज्वालामुखी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण त्याला? भेगीय किंवा शांत ज्वालामुखी. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्राचा जो उत्पत्ती आहे, महाराष्ट्राची जी उत्पत्ती आहे ती अशा कोणत्याही व्हॉल्केनोने नाही, पण अशा व्हॉल्केनोने, म्हणजे साधारणपणे जमिनीच्या भेगातून येणारा हा काय आहे, अतिशय शांतपणे पातळ प्रकारचा ज्वालामुखी, पातळ प्रकारचा ज्वालामुखी किंवा त्याला आपण बसाल्टिक प्रकारचा ज्वालामुखी आहे. हा पातळ प्रकारचा ज्वालामुखी, बेसाल्टिक टाईपचा ज्वालामुखी, याचं काय तो उत्सर्जन होतं आणि उत्सर्जन होऊन फार लांब पर्यंत काय आहे हा पसरणारा ज्वालामुखी आहे. म्हणजे या भेगांमधून अतिशय तप्त लावा शांतपणे बाहेर येतो. बेसाल्टिक प्रकार किंवा त्याला बेसिक प्रकारचा म्हणा, पीएच कमी आहे कारण याच्यामध्ये सिलिका याचं प्रमाण काय आहे, कमी आहे. दुसरा प्रकार ऍसिडिक येतो, दुसरा प्रकार ऍसिडिक येतो. ऍसिडिक मध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त दिसून येतं, पण इथे सिलिकाचं प्रमाण कमी दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसिक प्रकारचा ज्वालामुखी दिसून येतो. आणि त्याचं एक अजून आपल्याला उदाहरण डेक्कन पठार असं म्हणता येईल किंवा कोलंबो पठार. कोलंबो पठार कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला सगळ्याचे सगळे या शांत प्रकारच्या ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये काय सांगता येतं, व्याख्यात करता येतं. ठीक आहे. मग एक आहे मड व्हॉल्केनो, चिखलाचा ज्वालामुखी, म्हणजे ज्यामधनं शिलारस आणि लावारस उत्सर्जन न होता मड किंवा चिखल बाहेर पडत असतं. ठीक आहे. तर आता सेपरेट मी स्लाइड मध्ये कव्हर केलेला आहे, पण हा प्रकार सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला आता पुढच्या स्लाइड मध्ये तो थोडक्यात सांगेल, कारण तो थोडासा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वपूर्ण दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर असे काही ज्वालामुखी आहेत जे समुद्राच्या खाली होतात, मध्य समुद्र कटक किंवा मिड ओशनिक रीज मध्ये, मध्य समुद्री कटक किंवा मिड ओशनिक रीज मध्ये आपल्याला ही उद्रेक झालेले दिसून येतात. यालाच आपण काय म्हणणार आहे, जलीय अंतर्गत ज्वालामुखी म्हणणार आहे. सब ॲक्वियस व्हॉल्केनोज असं त्याला म्हणणार आहे. सब ॲक्वियस म्हणजे पाण्याखाली. बघा, हे पाणी आणि पाण्याच्या खाली अटलांटिक समुद्रामध्ये समुद्र तळ प्रसरण आपण एक सिद्धांत पाहिला होता बघा. तो
तो समुद्र तळ प्रसरण सिद्धांत आपल्याला कशाच्या मदतीने सांगता येतो, तर या पद्धतीने जलीय अंतर्गत ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये सांगता येतो, जे पाण्याखाली असणारं सागरीय ज्वालामुखी आपल्याला म्हणून संबोधले जातं. तर अशा पद्धतीने तो म्हणजे हे पटकन बाहेर शिलारस आले की पटकन त्वरित थंड होण्याचं काय दिसून येतं आपल्याला इथे प्रक्रिया दिसून येते. आणि अशा पद्धतीने सर्व महत्वाचे ज्वालामुखी आपण कव्हर केले. त्याच्यानंतर एक वायुरूप ज्वालामुखी सुद्धा म्हणता येईल, एक्झॉल्टिव्ह टाईप, ज्यामध्ये अतिशय जास्त तीव्रतेने पदार्थ काय करतात, बाहेर पडलेले दिसून येतात. आणि यामध्ये शिलारस पेक्षा जास्त गॅस आणि स्टीम, म्हणजे शिलारस खालीच कुठेतरी असेल आणि जास्तीत जास्त गॅस आणि स्टीम बाहेर पडलेला आपल्याला दिसून येतात. गंधक खनिजांचा साठा इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार झालेला दिसून येतो. आणि या सगळ्या ज्वालामुखीच्या प्रकारांना आपण एकत्रितपणे पाहिलं तरी हे सगळेच्या सगळे ज्वालामुखी एक विशिष्ट जिओफिजिकल फिनॉमिनॉन ज्याला आपण म्हणतो, या जिओफिजिकल फिनॉमिनॉनना आपण संग्रहित सांगू शकतो. म्हणजे उद्या जर तुम्हाला ज्वालामुखीचे प्रकार विचारले तर पटकन ही स्लाइड डोळ्यासमोर तुम्ही आणू शकतात आणि तुम्हाला हे करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने ही स्लाइड दिसावी सगळी म्हणून थोडंसं बाजूला होऊन तुम्हाला ही सगळी स्लाइड दाखवतो की अशा पद्धतीने हे सगळेच्या सगळे प्रकार आपल्याला काय पाहिजे, माहित पाहिजे. ठीक आहे, तुम्ही याचाच थोडक्यात आपण म्हणूया, याला व्हिडिओला वाटल्यास पॉज करता येत असेल तर तुम्ही पुढे नंतर कधी त्याला पॉज करून त्याला थोडक्यात तुम्ही चित्राच्या स्वरूपात एक समजून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्णतः त्याचा हे होऊन जाईल. आणि लक्षात घ्या, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो ना, तेव्हा हा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल वातावरण हे थंड झालेलं दिसतं. वातावरण काय झालेलं दिसतं, थंड. म्हणजे त्याला आपण ग्लोबल कूलिंग, म्हणजे ज्वालामुखी कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर ग्लोबल कूलिंगच्या संदर्भामध्ये आहे. आलं लक्षात, हे समजणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्वालामुखी हा ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल की शिलारस बाहेर येईल, लावारस बाहेर येईल आणि मग हा शिलारस आणि लावारस सगळं वातावरण गरम करून टाकेल, असं नाहीये. तर हा शिलारस आणि लावारस गरम न करता हा ऍक्च्युली थंड करण्याचं काय असतो, कारणीभूत असतो. म्हणून ग्लोबल कूलिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय की हे सगळंच्या सगळं दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं पुढे आपण पाहूया ज्वालामुखीचं वर्गीकरण उद्रेकाच्या कालखंडानुसार. आता तसं जर पाहायला गेलं तर हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट फार असं इम्पॉर्टंट नाहीये, कारण ही अतिशय सोपं वर्गीकरण आहे, सुपरफिशियल वर्गीकरण आहे. पण हे वर्गीकरण एक बेसिक आहे, पहिल्यांदा हे वर्गीकरण आलं. म्हणजे ज्वालामुखीचं वर्गीकरण टाइम ऑफ पिरियडिसिटी, म्हणजे कशा पद्धतीची उल्लेख होतो. जसं फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह व्हॉल्केनो. ऍक्टिव्ह व्हॉल्केनो म्हणजे सक्रिय ज्वालामुखी, म्हणजे यात सतत लावा, वायू, राख बाहेर फेकले जातात. हे काल परवा उत्सर्जित झालेत, काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी, आणि उत्सर्जित होत राहतात. ह्यांचा आपण म्हणून व्हॉल्केनिझम होत राहतो. अभिसारी सीमांवर आपल्याला हॉटस्पॉट जवळ हे आढळतात. लक्षात, उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर माउंट स्ट्रॉम्बेली इटलीमध्ये आणि माउंट एटना हे सगळेच्या सगळे आपल्याला काय दिसून येतं, तर सक्रिय ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये, ऍक्टिव्ह व्हॉल्केनोच्या संदर्भामध्ये हे आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे सुप्त ज्वालामुखी, डॉर्मेंट व्हॉल्केनो. तर सुप्त ज्वालामुखी जर आपण पाहिलं तर याला आपण म्हणणार की उद्रेकानंतर काही काळ शांत असतात आणि भविष्यात उद्रेकाची चिन्ह आपल्याला अजिबात दिसत नाही, परंतु ते अचानक अत्यंत हिंसकपणे बाहेर पडतात. म्हणजे यांचं कशा पद्धतीने उत्सर्जन होईल आपल्याला माहित नाही. पहिले कधीतरी ते इरप्ट झाले होते आणि आता ते पूर्णपणे शांत आहे, अचानक उद्या होऊ शकतात. आलं लक्षात, म्हणजे असं होऊ शकतं बरं का, डॉर्मेंट किंवा सुप्त व्हॉल्केनो हे उद्या ऍक्टिव्ह होऊ शकतात. उद्या ऍक्टिव्ह होता म्हणजे उद्यापासून लगेच त्यांचं काम चालू होऊ शकतं, कशाचं, उद्रेक होण्याचं. तर त्यामुळे हे सुपरफिशियल झालं. कधी काळ, असा काळ पण दिला नाहीये, 10, 20, 25 वर्ष असं काढता पण येत नाही, कारण अंदाज लावता येत नाही ज्वालामुखीच्या उद्रेकाचा, आपल्याला अजिबात अंदाज लावता येत नाही. तर हे सगळंच्या सगळं आपण म्हणूया साधारणपणे सुप्त ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर एक्झाम्पल पाहिलं तर जापानचा माउंट फुजियामा, त्याच्यानंतर बॅरन बेट हे कुठे आहे, अंडमान निकोबार मध्ये, आणि हे सुप्त व्हॉल्कॅनोचे काय आहेत, उदाहरण आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये जो सक्रिय ज्वालामुखी आहे त्याचं भारताचं काही एक्झाम्पल आहे का? तर हो, नारकोडम हे इथे ह्याच्या जवळच येतं. अंडमान निकोबार मध्ये हॉर्नबिल नावाचा काय दिसून येतो इथे आपल्याला? पक्षी. तर हे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉल्केनो मध्ये, म्हणजे भारतामध्ये ऍक्टिव्ह व्हॉल्केनो आहे का? एक उदाहरण आहे नारकोडम. आणि सुप्त व्हॉल्केनो, डॉर्मेंट व्हॉल्केनो आहे का? हो, एक उदाहरण आहे बॅरन बेट, बॅरन आयलंड. आलं लक्षात? त्याच्यानंतर जे ज्वालामुखी पूर्णपणे काय आहेत? पूर्णपणे त्यांचं मृत झालेलं आहे. सॉरी नारकोडम इथे एक्झाम्पल येणार नाही. ऍक्टिव्ह व्हॉल्केनो हे इथे डॉर्मंट आहे, नारकोडम इथे आहे. ओके, तुमच्या ह्याच्यामध्ये मृत ज्वालामुखीमध्ये नाही, सॉरी, हे एक्झाम्पल इथे चुकलेलं आहे, इथे चुकलेलं आहे, इथेच लिहायचं एक्झाम्पल नारकोडम ऍक्टिव्ह व्हॉल्केनो मध्ये. ठीक आहे, तर हे थोडं करेक्शन घेऊन घ्या. तर मृत ज्वालामुखी म्हणजे भविष्यात उद्रेकाची कोणती चिन्हे नसतात आणि ज्वालामुखी कुंडांचं रूपांतर सरोवरमध्ये किंवा क्रेटर्स लेक्स मध्ये झालं असतं. उदाहरणार्थ माउंट किलिमंजारो आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण म्हणूया भारतामध्ये ऍक्टिव्ह आणि डॉर्मंट व्हॉल्केनोचे दोन एक्झाम्पल ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूया की ज्वालामुखीच्या उद्रेकामधनं किंवा ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा या ज्वालामुखीच्या उद्रेकामधनं कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात, काय काय बाहेर पडतं हे सुद्धा आपल्याला थोडक्यात माहित पाहिजे. आता जर आपण पाहिलं तर या पद्धतीने ही जी डायग्राम इथे मी अरेंज केली आहे, इथे डायग्राम मी काय केलेली आहे, छोट्या आकारापासून मोठ्या आकाराकडे तुम्हाला जाता येईल. जसं फॉर एक्झाम्पल छोट्या आकाराचे खडक त्याला धूळ म्हणू आपण, डस्ट. थोडेसे मोठा आकार असेल तर त्याचा ऍश असेल, ऍश म्हणजे नुसती राख नसते पण बाकीच्या पण गोष्टी असतात. थोडासा अजून मोठा आकार त्याला लॅपिली असं म्हणतो, आणि अजून मोठा आकार त्याला आपण व्हॉल्कॅनिक बॉम्ब असं म्हणतो. आलं लक्षात? तर छोट्यापासून मोठ्या आकाराचे तुकडे अरेंज करताना थोडक्यात पहिले ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवून घ्या. धूळ, राख, लॅपिली आणि ज्वालामुखीय बॉम्ब असं त्याला आपण म्हणूया. जसं फॉर एक्झाम्पल ज्वालामुखीच्या पदार्थांमध्ये सर्वात पहिले काय घेतलं जातं, तर वायुरूप पदार्थ किंवा गॅसियस मटेरियल असं त्याला म्हणू. एकूण बाहेर पडणाऱ्या पदार्थांपैकी 60% ते 90% भाग हा काय असतो, पाण्याची वाफ असते. काय असते ही भाग, ही पाण्याची वाफ असते. यासोबत CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन वायू, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड NO2 सारखे सुद्धा पदार्थ बाहेर पडत असतात. म्हणजे अतिशय आपण म्हणू विषारी, अतिशय असे खतरनाक वायू यामधनं पडत असतात. ठीक आहे, इथे एक वायू अजून पण ऍड करता येईल जो याच्यामध्ये लिहिलेला आहे, H2S हायड्रोजन सल्फाईड. ठीक आहे, सडक्या अंड्याचा वास ज्याच्यामधनं येतो. मग कदाचित तुम्ही जर स्कूलमध्ये केमिस्ट्रीचे एक्सपेरिमेंट केले असाल तर आपण हायड्रोजन सल्फाईडचे एक एक्सपेरिमेंट करतो आणि त्यामध्ये सडक्या अंड्याचा वास येणारा जो आपण म्हणूया साधारणपणे वायू आहे त्याला आपण हायड्रोजन सल्फाईड असं त्याला आपण म्हणतो. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द्रवरूप पदार्थ, लिक्विड मटेरियल जे मॅग्मा आणि लावाच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतं, सिलिकाच्या प्रमाणावर आधारित हे आपल्याला दिसून येतं. जसं फॉर एक्झाम्पल आम्लधर्मी लावा, ऍसिडिक, 65% पेक्षा जास्त सिलिका ज्यामध्ये दिसून येतो. अधिक शयनमूर, विशियस, कमी प्रवाही आणि कमी अंतरावर व्यापते. म्हणजे आपण म्हणूया थोडासा असा थिक विस्कस है ना. जसं आपण पाहूया चॉकलेट आहे ना, चॉकलेटला वितळल्यानंतर कसा तो एक गडद असं द्रव होतं, थिक लिक्विड जे होतं, हे जे थिक लिक्विड आहे हे थिक लिक्विड आपल्याला काय दिसून येतं, ऍसिडिक लावाच्या स्वरूपामध्ये आपल्याला ह्याचा उल्लेख सांगता येईल. ठीक आहे, 65% पेक्षा जास्त सिलिका आहे, अधिक शयन, मूळ विषयस आहे आणि कमी प्रवाह आणि कमी अंतरावर हे व्यापतं. त्याच्यानंतर क्षारधर्मी लावा, बेसिका, म्हणजे 65% पेक्षा कमी सिलिका, कमी शयन, अधिक प्रवाही आणि मोठे अंतर व्यापतो. हे लक्षात ठेवणं समजणं गरजेचं आहे. क्षारधर्मी लावा, बेसिका, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर स्थायू पदार्थ किंवा सॉलिड पायरोक्लास्टिक मटेरियल, हे सुद्धा यामधनं आपल्याला बाहेर पडताना दिसून येतं. म्हणजे आपल्याला इथे वायू स्वरूपाचे मटेरियल, द्रव स्वरूपाचे मटेरियल आणि स्थायू किंवा घन स्वरूपाचे मटेरियल सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्वालामुखीचा उद्रेक
म्हणजे हे सगळेच्या सगळे पदार्थ बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. आता आकाराच्या अनुसार तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर धूळ, राख, लॅपिली आणि व्हॉल्कॅनिक बॉम्ब हे सगळेच्या सगळे आपल्याला काय दिसून येतात, ज्वालामुखीच्या मधनं उत्सर्जित झालेले पदार्थ दिसून येतात. लक्षात घ्यायचे हे सगळेच्या सगळे जे मटेरियल आहे, हे सगळेच्या सगळे मटेरियल जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, या सगळ्याच्या सगळ्या मटेरियलच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्वालामुखीमधनं येणाऱ्या पदार्थांचं वर्णन करा, असं एक जर बेसिक क्वेश्चन आला तर हे थोडंसं टेक्निकल आणि थोडंसं सामान्य नॉलेजच्या आधारे लिहिणं गरजेचं आहे. आणि एवढं मटेरियल माझ्या मते 150-250 शब्दासाठी जर तुमच्याकडे असेल तर तुमचं उत्तर काहीतरी वेगळंच आपल्याला झालेलं दिसून येईल. बाकीच्यांपेक्षा चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला आता विचारले जाईल की जगातील ज्वालामुखीच्या वितरणाचं काय करा, वर्णन करा, एक्झाम्पल सांगा. आलं लक्षात? आता जगातील ज्वालामुखींच्या वितरणांचं जर वर्णन करायचं झालं ना तर बघा, तुम्हाला प्रामुख्याने ना 3 पट्टे सांगायचे. तर 3 पट्टे कोणकोणते पट्टेत बघा. आता पहिल्यांदा हा एक पट्टा, ठीक आहे. हा पहिला पट्टा तुम्हाला सांगावा लागेल, ठीक आहे. हा आहे पहिला पट्टा. त्याच्यानंतर दुसरा, हा आहे दुसरा पट्टा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा. हे जे 3 पट्टे आहेत हे ज्वालामुखीच्या वितरणाच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचे पट्टे आहेत. आलं लक्षात? माझ्या मते कलर्स मी तुम्हाला वेगळे पट्टे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे 3 पट्टे ज्वालामुखीच्या वितरणाला स्पष्ट करणारे पॉइंट्स आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये करायचे. तर ठीक आहे. तर सर्वात महत्वाचं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये सर्वात पहिला जो आहे त्याला आपण म्हणणार आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणजे जवळजवळ 44,000 किलोमीटर किंवा 40,000 किलोमीटर पण म्हणतात, 40,000 किलोमीटरचा लांब पट्टा, ज्यामध्ये जवळजवळ जगातले 75 ते 90% ज्वालामुखी आपल्याला काय करतात, दिसून येतात. आणि नालाकृत आकाराचा म्हणजे हॉर्स शू असा जो असा म्हणजे हा इकडे येतो, असा इकडे पण येतो हा, ओके. असा नालाकृत आकाराचा हा जो पट्टा आहे हा आपल्याला पॅसिफिक समुद्रामध्ये दिसून येतो. हवाईन बेट वगैरे सगळे आपल्याला दिसून येतात. याला आपण काय म्हणतो, पॅसिफिक रिंग ऑफ फायर किंवा याला आपण अग्नी कंकण असं म्हणतो किंवा ह्याला सर्कम पॅसिफिक बेल्ट असं म्हणतात. आलं लक्षात? युपीएससीने हा प्रश्न विचारलेला आहे की सर्कम पॅसिफिक बेल्ट यांचं काय करा, वर्णन करा. तर सर्कम पॅसिफिक बेल्ट मध्ये सर्वात जास्त का बरं आपल्याला भूपट्ट्याच्या बरं सर्वात जास्त आपल्याला ज्वालामुखी दिसून येतात? कारण की हा सगळा जो पट्टा आहे, हा सगळा पट्टा तुमच्या पॅसिफिक प्लेट्सच्या संदर्भामध्ये सांगता येतो किंवा भूपट्ट्याच्या सीमेवर बसलेला हा पट्टा आहे जो सर्वात सक्रिय आहे, म्हणून सर्वात जास्त ज्वालामुखी आपल्याला इथेच झालेले दिसून येतात. हे समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर जो दुसरा पट्टा आहे त्याला आपण मिड अटलांटिक रिज म्हणजे मध्य समुद्री कटक असं म्हणतो, ज्याला आपण जर पाहिलं तर आइसलँड पासून तर साधारणपणे खाली अंटार्क्टिका पर्यंत एस आकाराचा हा शेप आपल्याला दिसून येतो आणि ज्यामध्ये आपल्याला अपसारी सीमेमुळे इथे ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा दिसून येतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो सर्वात महत्वाचा पट्टा आहे तो म्हणजे मध्यखंडीय भूपट्टा, मिड कॉन्टिनेंटल बेल्ट, एल्प्सचा बेल्ट असेल, इटली वगैरे, यामध्ये स्ट्रॉम्बेली वगैरे सगळे दिसून येतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे थोडक्यात हा पट्टा इथे पुढे एक्सटेंड पण झालेला दिसून येतो, ज्याला आपण आफ्रिकेची खचदरी किंवा ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगता येईल. पण हे मुख्य भूपट्टे आहे, म्हणजे हे मुख्य ज्वालामुखीचे पट्टे आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायचं की मेजर एरियाज म्हटले तर हे 3. मग याच्या पलीकडे ज्वालामुखी दिसत नाही का? दिसतो, पण मग ते सगळेचे सगळे छोटे ज्वालामुखी आपल्याला सांगता येतील. पण हे 3 मुख्य पट्टे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे.
माझ्या मते एक 100-150 प्रश्नाच्या जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिणं पाहिजे. आणि प्रश्न कोणता हँडल झालाय की ज्वालामुखीचा उद्रेक किंवा ज्वालामुखीचे वितरण भौगोलिक दृष्टिकोनातून स्पष्ट करा. ते सगळंचे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, या पद्धतीने तुमचं स्पष्टता आणावी लागेल. ठीक आहे. तर इथे आपण पाहिलेलं आहे सर्वात महत्वाचं गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे सुद्धा विचारले जाऊ शकतो, तुम्हाला हा प्रश्न सुद्धा आलेला आहे की ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे भूरूपे स्पष्ट करा. म्हणजे लँडफॉर्म सांगायचे, तुम्हाला काय सांगायचे, लँडफॉर्म्स. ठीक आहे. तर ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आता इथे जर तुम्ही पाहिलं तर थोडक्यात तुम्हाला फोटो दिसेल की एवढे ज्वालामुखीचे काय दिसून येतात, आपल्याला लँडफॉर्म दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पहिलं आहे की खालून येणारा शिलारस एका विशिष्ट कोठीमध्ये आपल्याला काय दिसून येतो, साठलेला दिसून येतो. त्या लँडफॉर्म म्हणजे तो जर शिलारस तिथे तप्त असेल तर मग तिथनं बाहेर उद्रेक होईल. मग शेवटी जर तिथे येऊन थांबला आणि तिथेच थंड झाला तर बेसला एक मोठाच्या मोठा खडक तयार होतो, त्याला आपण म्हणणार आहे बॅथोलिथ. त्याला काय म्हणणार आहे आपण, बॅथोलिथ. म्हणजे बेसला तयार होणारा खडक याला आपण बॅथोलिथ असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर थोडासा वर येईल, नलिकांच्या द्वारे शिलारस जेव्हा वर येईल तेव्हा वर आल्यानंतर अशा पद्धतीने उलट्या बशीचा जो आकार आहे याला आपण म्हणणार आहेत लॅकोलिथ. याला आपण काय म्हणणार आहे, लॅकोलिथ. मग पुढे आल्यानंतर चंद्रकोर आकार असा जर झाला तर त्याला आपण म्हणणार आहे लोपोलिथ. त्याला आपण म्हणणार आहे लोपोलिथ. मग पुढे वर येताना जर तो असा वेव्ही फॉर्म म्हणजे असा झाला है ना, तर ह्याला आपण म्हणणार आहे फॅकोलिथ. याला काय म्हणणार आहे, फॅकोलिथ. दगड तुम्ही ह्याच्यावर फेकता ना, कशावर, तुमच्या तलावावर दगड फेकतो बघा आपण, तो कसा जातो दगड, असा. तो फॅको म्हणजे असं लक्षात ठेवू शकतात की तुम्ही दगड फेकता, तसं फॅकोलिथ असं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊन शिलारस बाहेर आला आणि मग तो अशा गॅपमध्ये घुसला आणि अशा पद्धतीने आडव्या प्रकारचा खडक तयार झाला तर त्याला आपण म्हणणार आहे सिल. आडवे खडकांना काय म्हणणार आहे, सिल. आणि खडक जर असा उभा तयार झाला, उभी जागा असेल, उभा तयार झाला तर त्याला आपण म्हणणार आहे डाईक. त्याला आपण म्हणणार आहे डाईक. तर सिल आणि डाईक हे असे काय आहेत, आडवे आणि उभे खडक. त्याच्यानंतर आपण म्हणूया की बाहेर शिलारस आल्यानंतर काय काय बाहेर बनू शकतं, तर शंखू, सिंडर कोन असं म्हणता येईल, शंखू म्हणता येईल. ठीक आहे. जर थरांनी कोन बनला तर याला संयुक्त शंखू म्हणूया, कंपोजिट कोन. जर ऍसिडिक लावाने बनला तर ऍसिडिक कोन, बेसिक लावाने बनला तर बेसिक कोन. कढई सारखा खड्डा ज्यातनं उद्रेक होत असो त्याला विवर, क्रेटर असं म्हणूया, क्रेटर लेक, विवर सरोवर. तीच आपण जर मोठ्या प्रमाणात ही कढई असली तर त्याला कॅल्डेरा म्हणतात. शेवटी हे एकच आहे, क्रेटर आणि कॅल्डेरा. त्याच्यानंतर जर सपाट प्रदेश बनला तर पठार म्हणू, जसं डक्कनचा पठार, कोलंबियाचा पठार. आणि जर मैदान बनलं तर लावा मैदान. आलं लक्षात. तर हे सगळेचे सगळे बहिर्गत आपल्याला दिसून येतात. यांचं उदाहरण जर आपण पाहिलं सिंडर कोनचं तर मेक्सिकोमध्ये दिसून येतं, कंपोजिट कोनचं फ्युजी जापान, उदाहरण हे सुद्धा लिहू शकतात. त्याच्यानंतर ऍसिडिक बेसिक लावाचं माउंट सेंट हेलेना अमेरिका. विवरचं उदाहरण आपल्याला हवाई, किनलाऊ. त्याच्यानंतर काल्डेरा आपल्याला टॉबो काल्डेरा इंडोनेशिया. लावा पठार डक्कनचा भारताचा पठार. आणि लावा प्लेन तो कोलंबियन रिव्हर बसाल्ट USA. असे सगळेचे सगळे एक्झाम्पल सुद्धा आपण टाकू शकतो. आणि एवढे मुद्दे जर आपण लिहायला गेलो आणि याचं 5-5, 10-10 वाक्यात जरी आपण हे केलं, काय स्पष्टीकरण गेलं, तरी पण मला असं वाटतं 100-150 शब्दाला आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यापकता मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ज्वालामुखीचे आपल्याला हजार्डस किंवा कोणकोणते परिणाम दिसून येतात. तर सर्वात महत्वाचं, याला काही शिकवण्याची गरज नाही पण तुम्ही लिहू शकता. तर मानवीय आणि जीवहानी होते. तप्त लावारस आणि ज्वालामुखी पदार्थांच्या वर्षावामुळे प्रचंड जीवसृष्टी पूर्णपणे संपू शकते. जसे डायनासोरसच्या संदर्भामध्ये एक थेरी म्हटली जाते की डायनासोरस हे त्या पद्धतीने संपलेले आहेत.
तर हे आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात, विषारू वायूंच्या उत्सर्जनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन जाऊ शकतो आणि आम्लारी पाऊस म्हणजे ऍसिडिक रेन होऊ शकतात. ठीक आहे, चिखलाचा ओघ मड फ्लो होऊ शकतो, धूळ वाढू शकते, आहे की नाही. हवामानामध्ये बदल म्हणजे आकाशातील राख आणि धूळ सूर्यकिरणांना काय करतात, थांबवतात आणि ज्वालामुखीमुळे ग्लोबल कुलिंग होऊ शकतं. हवेमध्ये वायू प्रदूषण आपल्याला झालेलं दिसू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर या ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी, काही एक्झाम्पल सांगता येईल. पहिले म्हणजे गरम पाण्याचे झरे, ज्याला आपण म्हणूया हॉट स्प्रिंग्स किंवा गिझर्स. गरम पाण्याचे झरे जसे आपण म्हणू उनबदेव, सोपानदेव, जळगावला दिसतात. याचं कारण काय आहे की भूजलामध्ये खालच्या बाजूला काय दिसून येतं आपल्याला, मॅग्मा. जसं फॉर एक्झाम्पल बघा, ही जमीन आहे, ओके, ही जमीन आहे. ठीक आहे, आता या जमिनीमध्ये इथे पाणी आहे, हे पाणी आलं लक्षात. आता यामध्ये आपण जर पाहिलं, या जमिनीच्या खाली आपल्याला असं एक मोठा ज्वालामुखीचा हॉटस्पॉट दिसू शकतो. हा हॉटस्पॉटमुळे हे गरम होते, या गरमीमुळे ही गरमी इथे येते आणि मग हे सुद्धा काय होतात, गरम पाण्याने आपल्याला दिसून येतं. तर हे गरम पाण्याचे झरे खाली असणाऱ्या शिलारसच्या कोणत्या तरी प्रक्रियेमुळे होतात. याला जिओथर्मल एनर्जी सुद्धा म्हणतात किंवा यालाच आपण म्हणतो हॉटस्पॉट. यालाच आपण काय म्हणतो, हॉटस्पॉट. तर गरम पाण्याचे झरे म्हणजे भूजल मॅग्मा किंवा उष्ण खडकांमुळे तापते आणि पृष्ठभागावर येतात. यातून गरम पाण्याचे सतत प्रवाह आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आईसलँड, जापान या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. उष्ण पाण्याचे फव्वारे म्हणजे गिझर्स हा गरम पाण्याचा एकच प्रकार आहे, परंतु यातून पाण्याच्या अधूनमधून आणि वाफेसह उधाणाला असणारे फवारणी आपल्याला होतात. आणि त्याच्यानंतर भूजल उत्कलनाकांच्या पलीकडे तपते आणि अरंद मार्गातून बाहेर फेकले सुद्धा जातात. कारण काय होतं की बॉइलिंग पॉइंटला ते येतात आणि तिथून बाहेर फेकले जातात. ठीक आहे, एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल महाराष्ट्राचे, जळगावचे किंवा येल्लोस्टोन नॅशनल पार्क अमेरिकेमधला, न्यूझीलंड. तापमान साधारणपणे पाण्याच्या 75 ते 90 डिग्री पर्यंत आपल्याला गेलेलं दिसून येतं. तर हे सगळ्याच्या सगळं आपल्याला गरम पाणी किंवा झरांच्या संदर्भामध्ये सांगता येतं. त्याच्यानंतर या ज्वालामुखीमुळे एक सर्वात महत्वाची फिनॉमिनन म्हणजे फ्युमारोल्स. फ्युमारोल्स म्हणजे यामधनं काही ज्वालामुखी बाहेर येत नाही पण वाफ बाहेर येते, असं काहीतरी ठिकाणी फोटोच्या द्वारे आपल्याला इमॅजिन करता येईल. यामध्ये काय, फ्युमारोल म्हणजे हे एक छिद्र आहे, यातून वायू आणि पाण्याची वाफ काय पडत असते, बाहेर पडत असते. ज्वालामुखीचा उद्रेक थांबल्यानंतर शिलारस थंड होताना हे वायू तयार होतात, म्हणजे कूलिंग फेज मध्ये. उदाहरणार्थ अलास्काची व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स, व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स. मानवासाठी महत्व काय आहे ज्वालामुखीचं की इकॉनॉमिक आणि जिओथर्मल एनर्जी आहे. गंधक म्हणजे सल्फर उत्खननासाठी आपल्याला अतिशय महत्वाचं ठरतं. आणि तुम्हाला माहिती आहे की सल्फर म्हणजे जखमेवर लावणारं औषध आहे लक्षात. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या जळगावला असं म्हटलं की गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये तुम्ही जर उतरले तर तुमच्या सगळ्या जखमा बऱ्या होतात. बिलकुल बरोबर आहे, कारण त्यामध्ये सल्फर आहे आणि सल्फरच लावले जातं ज्याने जखमा बऱ्या होतात. तर टेक्निकल कारण ते ठीक आहे, पण ते काहीतरी देवाचं प्रकोप आणि देवाची ताकद म्हणून असं सांगितलं जातं. तर त्याला सायंटिफिक रिझन आहे, ते सायंटिफिक इन्क्वायरी असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल ड्युटीज मध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे शास्त्रीय किंवा सायंटिफिक वेने व्यक्तीने गेला पाहिजे. तर हे आपल्याला माहित पाहिजे. माझ्या फंडामेंटल एच नावाची फंडामेंटल ड्युटी आहे, चुकली असेल तर पाहून घ्या. गंधक सल्फर किंवा उत्खननासाठी उपयुक्त औषध मूल्य ऊर्जा ही आपल्याला भौऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल एनर्जी आपल्याला भेटलेली दिसून येते, जी मिळवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आपल्याला मणिकरण हिमाचल प्रदेशमध्ये, पुगा व्हॅली लद्दाख मध्ये दिसून येतं. थंड प्रदेशांमध्ये या उष्णतेचा वापर शेती आणि घरकाम करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर फ्युमारोलच्या संदर्भामध्ये आणि ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचा पॉइंट जो आपल्याला कव्हर करायचा आहे, जो आगळा वेगळा आहे, तो म्हणजे मड व्हॉल्केनो. मड व्हॉल्केनो तिथं तुम्ही पाहू शकता, इथे कोणत्याही पद्धतीचा शिलारस किंवा लावा रस बाहेर उत्सर्जित न होताना मात्र चिखल बाहेर पडताना हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे,
तर मड व्हॉल्कॅनो म्हणजे काय वैशिष्ट्य, म्हणजे असा भूगर्भीय घटना आहे जिथे चिखल, पाणी आणि वायू पृष्ठभागावर येतात आणि खऱ्या ज्वालामुखीप्रमाणे काय येतात, याला लावा किंवा मॅग्मा नसतो. निर्मिती कशी होऊ शकते, हे साठे जाड अवसादी किंवा आपण म्हणू सेडिमेंटरी, विशेषतः क्ले, चिकणमाती ज्याला आपण म्हणतो, प्रदेशात आढळतात. टेक्टॉनिक दाब किंवा हायड्रोकार्बन प्रक्रियेमुळे, म्हणजे वर असणारा प्रेशर या जमिनीखाली वायू मिथेन चिखलवर ढकलतात आणि शंकू तयार करतात. म्हणजे ऍक्च्युली या टेक्टॉनिक दाबामुळे, म्हणजे असं काहीतरी आपल्याला सांगता येईल, जसं फॉर एक्झाम्पल ठीक आहे, इथे टेक्टॉनिक दाब आहे. ओके, आणि हा टेक्टॉनिक दाब म्हणजे भूपट्ट्याचा, आता भूपट्ट्याची जाडी किती, 100 किलोमीटर. आता इथे वायू आहे ना, हे वायू काय करतात, हे वायू इथे घुसतात, या दाबामुळे बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि इथे मात्र सगळा चिखल असतो. इथे मात्र काय असतो, चिखल असतो. हा चिखल बाहेर पडतो. आलं लक्षात, कारण हे वायू काय करतात, या चिखलाला ढकलतात. हा जो बाहेर पडणारा चिखल आहे यालाच आपण काय म्हणणार आहे, मड व्हॉल्कॅनो असं म्हणतात. आणि जगात जवळजवळ 1000हून अधिक चिखलाचे ज्वालामुखी आहेत. उदाहरणार्थ अझरबैजान, इंडोनेशिया, भारत, अंदमान हे भूगर्भीय तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांचे संकेत आहेत. तसेच हे मिथेनवर जगणाऱ्या सूक्ष्मजीव परिसंस्थेला आपल्याला कोणत्या तरी पद्धतीचा आधार सुद्धा देतात. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा जो मड व्हॉल्कॅनो आहे, हा मड व्हॉल्कॅनो आपण म्हणू शिलारस आणि लावारसचा उत्सर्जन नसून आपण म्हणूया की साधारणपणे ज्वालामुखीच्या वायूने ढकललेला चिखलाचा विभाग आहे जो यामध्ये उत्सर्जित केलेला आहे. हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जो पुढचा पॉइंट आपण सुरुवात करतोय, म्हणजे इथे आपण म्हणूया कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने ज्वालामुखी आपण काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. आता पुढच्या स्लाइड्स मध्ये मी भूकंप कव्हर करतोय. आता बघा, आपलं जे पुढचा व्हिडिओ असेल, म्हणजे आपल्या भूरूपशास्त्राच्या संदर्भामध्ये हा शेवटचा व्हिडिओ असेल. मग आता पुढचा जो पॉइंट आपला चालू होतोय तो हवामानशास्त्र चालू होतोय, क्लायमेटोलॉजी. लक्षात घ्या, यामध्ये क्लायमेटोलॉजी मध्ये घेत असताना मग मी तिथे तुम्हाला सायक्लॉन्स वगैरे कन्वर्ट करतोय. ठीक आहे, आणि इथे लेक्चरच्या स्टार्टिंगला सुनामी सुद्धा लिहिलं होतं. तर सुनामी या सेशन मध्ये न कव्हर करता मी कव्हर करणार आहे सागरशास्त्रावर एक महत्वाच्या थीम्सवर मी एक सेशन घेईल, त्यामध्ये सुनामी मी कव्हर करून घेईल. तर सागरशास्त्रामध्ये सुनामी कव्हर केलेलं असेल, तेवढं एक फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्षात राहू द्या. ठीक आहे, म्हणजे तुमचा कोणताही मुद्दा हे होणार नाही. म्हणजे हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि मग भारताबरोबर महाराष्ट्र आणि मग एखाद दुसरा लेक्चर आपण उद्योगांच्या संदर्भामध्ये सुद्धा कव्हर करून घेऊ, म्हणजे तुमचे सगळेचे सगळे थीम्स चांगल्या पद्धतीने कव्हर होतील. त्याच्यानंतर आपण पाहूया की भूकंप. आता भूकंप म्हणजे काय रे, भूकंप म्हणजे अचानकपणे उत्सर्जित असणारी ऊर्जा आहे. आलं लक्षात, भूकंप म्हणजे जमीन हलते असं नाही, त्या ऊर्जेमुळे जमीन हलते. पण उत्सर्जन करणारी जी प्रक्रिया आहे, म्हणजे पृथ्वीच्या कवचातील ऊर्जेची अचानक मुक्त होणे, सडन रिलीज ऑफ एनर्जी, याला आपण काय म्हणणार आहे, भूकंप असं म्हणणार आहे. आलं लक्षात, भूकंपाने काय होतं, असंतुलन तयार होतं, डिसइक्विलिब्रियम, म्हणजे जागा हलते, याला आपण काय म्हणणार आहे माहिती का, याला डिसइक्विलिब्रियमला समस्थितिकी असंतुलन असं म्हटले जातं. पण आता जाऊ देतो शब्द, आयसोस्टॅटिक डिसइक्विलिब्रियम असं त्याला म्हणतात. पण डिसइक्विलिब्रियम असंतुलन जरी लिहिलं तरी पण तुमचं काम होऊन जाईल. ज्वालामुखी, गॅप असेल तर प्रस्तरभंग, भूपट्ट्यांच्या हालचाली, मानवीय क्रिया कोणत्या, धरण बांधणे, न्यूक्लिअर एक्सप्लोजन करणे, मोठी बिल्डिंग अचानकपणे खाली पडणे, सगळेचे सगळे हादरे काय करतात, उत्सर्जित करतात किंवा हादरे बसवतात. आणि त्यामध्ये आपण म्हणूया की साधारणपणे डिसइक्विलिब्रियम आपल्याला झालेलं दिसून येतं. आता जेव्हा पण आपण म्हणणार आहोत की या भूकंपाचा उत्सर्जन होत असतं, तर या भूकंपाच्या उत्सर्जनामध्ये 2 बिंदू असतात. एक असतो बिंदू जिथे ऍक्च्युली भूकंप होत असतो, तो बिंदू जमिनीच्या खाली असतो, त्याला आपण भूकंप नाभी किंवा फोकस असं म्हणतो, किंवा त्याला आपण हायपोसेंटर असं म्हणतो, किंवा आपण त्याला अपकेंद्र सुद्धा म्हणतो. हा जमिनीच्या खाली असणारा बिंदू आहे. आणि यातनं जर शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिलं, सर्वात जवळचं अंतर पाहिलं, तर ते जमिनीवर येतात. आणि जमिनीवर जे येतात ते म्हणजे
अपकेंद्र, एपिसेंटर. आलं लक्षात? हे समजणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला दिसून येतात भूकंप नाभी जमिनीच्या आतमध्ये आणि उपकेंद्र जमिनीच्या बाहेर. आणि उपकेंद्र, आता भूकंपामधनं हादरे बसले, इकडे पण जातील, इकडे पण जातील, इकडे बी जातील, इकडे बी जातील, पण सर्वात पहिले जिथे जातात तो पॉइंट इथे असतो. कदाचित तो पॉइंट इथे असू शकतो, पण शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे, आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स गणिताच्या संदर्भामध्ये फक्त परपेंडिक्युलर असू शकतो, म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. आणि हा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे यालाच आपण उपकेंद्र असं म्हणतो. लंब स्वरूपामधलं जे सर्वात जवळचं अंतर आहे त्याला आपण उपकेंद्र असं त्याला आपण म्हणतो. आलं लक्षात? हे समजणं गरजेचं आहे. आता भूकंपाला मोजलं कसं जातं, तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यासाठी नाही, पण भूकंपाला मोजलं जातं भूकंप मापक, त्याला सेसिमोग्राफ असं आपण म्हणतो. छोटीशी मशीन असते जी व्हायब्रेशन्स काय करत असते, कॅल्क्युलेट करत असते. त्याच्यानंतर तीव्रता, मॅग्निट्यूड, हे रिश्टर स्केलने मोजली जाते. आलं लक्षात? याद्वारे भूकंपात मुक्त झालेली ऊर्जा ही रिश्टर स्केल दाखवते. काय दाखवते? रिश्टर स्केल जी आहे ना ही तुमची एनर्जी दाखवते. मात्र भूकंपामध्ये किती नुकसान झालं, म्हणजे घनता आणि नुकसान सांगण्याची जी स्केल आहे ती मर्कॅली स्केल आहे. मर्कॅली किंवा मर्सॅली जे म्हणायचे ते म्हणा, पण मर्कॅली स्केल आहे जी काय करते, भूकंपाची इंटेन्सिटी सांगते. हे स्लाइड तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा लिहिण्यास मदत करेल. भूकंप कशामुळे होतात, भूकंपाचे कारण काय आहेत, किंवा भूकंप कशा संदर्भामध्ये सांगता येतात. तर भूकंपाची जी कारण आहेत ना ती मला दोन पद्धतीने विभाजन करता येईल. दोन प्रकारचे कोण आहेत भूकंपाचे कारण. पहिलं कारण आहे नैसर्गिक आणि दुसरं आहे मानवी. असंच करता येतं, असं वर्गीकरण करता येतं. आलं लक्षात? नैसर्गिक कारणामध्ये कशाचा समावेश होतो, जसं फॉर एक्झाम्पल ज्वालामुखी प्रक्रिया. ज्वालामुखी उद्रेकादरम्यान तप्त वायू आणि मॅग्माचा स्फोट होतो आणि प्रवाहामुळे कवचाला मोठा धक्का बसतो. यामुळे आपण काय म्हणूया, यामुळे आपल्याला सांगता येईल की भूकंपाचा किंवा भूकंप क्रिया झाली. दुसरा प्रस्तारभंग प्रदेश जर असतील. प्रस्तारभंग प्रदेश काय असतात, प्रस्तारभंग प्रदेश म्हणजे ठीक आहे, रिकामी स्लाइड. प्रस्तारभंग प्रदेश म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया ही जमीन आहे. ओके, ही जमीन आहे. या जमिनीला एक तडा गेलेला आहे. ओके, हा तडा गेलेला. आता या जमिनीला हा तडा गेल्यामुळे ही जमीन एक तुकडा इकडे जाऊ शकतो, एक तुकडा इकडे जाऊ शकतो. तर हा जो तडा आहे, ठीक आहे, 3 डायमेन्शनल एरिया आहे. या 3 डायमेन्शनल एरिया ही पूर्ण तुकडा होता, पण आता तडा गेल्यामुळे हा जो पूर्णपणे एरिया तुटलेला आहे, ज्यामुळे जमिनीचे 2 तुकडे वेगवेगळ्या दिशेने काय होऊ शकतात, प्रस्थापित होऊ शकतात किंवा हलू शकतात. त्याला आपण प्रस्तरभंग प्रदेश असं म्हणतो. ठीक आहे, यामध्ये आपल्याला सांगता येईल. किंवा दुसरी आहे इलॅस्टिक रिबाउंड थिअरी. इलॅस्टिक रिबाउंड थिअरी याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, भूकंप होता. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा रबर बँड आहे, रबर बँड तुम्ही खेचला आणि सोडला तर तो परत या जागेवर येतो की नाही. तसंच जमिनीवर काहीतरी ताण आला, जमिनीवर मोठा मोठा ताण येतो हळूहळू भरपूर वर्षाने. पहाडांचा ताण असेल, जलाशयाचा ताण असेल, कसं तरी ताण होता आणि तो ताण काही काळामध्ये गेला. ओके, काही काळामध्ये गेला. आलं लक्षात? जसं फॉर एक्झाम्पल असं मला तुम्हाला हा ताण कसा तुम्हाला जर इमॅजिन होत नसेल तर बघा, ही जमीन आहे. ओके, या जमिनीवर बर्फाचा एक मोठा आपण म्हणू पर्वत आहे. हा बर्फाचा मोठा पर्वत आहे. आलं लक्षात? आता जमीन दाबली गेली आहे, ठीक आहे, तिच्या संतुलन आहे, तिच्यावर मोठा ताण आहे. आता हा ताण हजारो वर्षापासून होता, तिला सवय. मग अचानक तापमान वाढलं आणि हा बर्फाचा पूर्ण जो आपण म्हणू तुकडा आहे पूर्ण हिमनगे वितळून गेला. तर ही जमीन रिलॅक्स झाली ना, रिलॅक्स झाली. मग ती स्वतःला ऍडजस्ट करेल. कसं समजायचं, माझ्या डोक्यावर 100 किलोचं पोतं टाकलं तर मी थोडासा खाली जाईल. माझ्या डोक्यावर 100 किलोचं पोतं काढून टाकलं तर मी थोडासा वर येईल. म्हणजे ताण कमी जास्त होतो की नाही, ताण हा कमी जास्त होतो. मग हा जो ताण कमी जास्त होतो यालाच आपण इलॅस्टिक रिबाउंड थिअरी किंवा समस्थिती किंवा संतुलन या सगळ्या शब्दात ओळखतो. तर असं सुद्धा भूकंपाचं एक कारण असू शकतं. ठीक आहे, याला फार एक्सप्लेन करायची गरज नाही कारण हा टेक्निकल बाब आहे. मात्र हे 2 ओळी तुम्ही काय करा, जसे तशा पाठ करून पेपरमध्ये लिहून या.
त्याच्यानंतर भूपट्टा विवर्तनिकी सिद्धांत, भूपट्टे हलतायत. हे पहिलं, दुसरं आणि चौथं कारण मला काय सांगता येईल, नैसर्गिक कारणे जर भूकंपाला कारणीभूत आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे मानवीय कारण आहेत ते धरण बांधणे आहे, आलं लक्षात, न्यूक्लिअर एक्सप्लोजन आहे, जलाशयाशी प्रेरित भूकंप आपण त्याला म्हणतो रिझर्व्हॉयर इंड्युस्ड सिस्मिसिटी. रिझर्व्हॉयर इंड्युस्ड सिस्मिसिटी म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ही नदी चालली, ठीक आहे, आपण अचानक धरण बांधलं, धरण बांधल्यानंतर ही नदी अडवली आणि इथे मोठा जलाशय तयार केला. मग इथे जमिनीला सवय नव्हती ना एवढ्या वजनाची, आता वजन आलं, जमीन खाली दाबायला लागेल. यालाच आपण म्हणू जलाशयाच्या प्रेरित भूकंपीयता किंवा रिझर्व्हॉयर इंड्युस्ड सिस्मिसिटी. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आपल्याला काय सांगता येईल, भूकंपाच्या संदर्भामध्ये सांगता येते. हे सगळेच्या सगळे कारण आपण म्हणूया भूकंपाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर भूकंप कशा पद्धतीने होतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भूकंपाचं वितरण. आता जे तुमचे ज्वालामुखीचे पट्टे होते बघा, हे सेम तेच आहे, कारण ज्वालामुखी आणि भूकंप हे मुख्यतः कशाच्या आधारे स्पष्ट केलं जातं, तर भूपट्टा विवर्तनिकी सिद्धांत. आपला जो सिद्धांत आहे ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक थिअरी असं म्हणतो, या सिद्धांताच्या आधारे, या सिद्धांताच्या किंवा या सगळ्या थिअरीच्या आधारे आपल्याला सुद्धा हे सुद्धा सांगता येतं. जसं फॉर एक्झाम्पल हे जर आपण पाहिलं, सरकम पॅसिफिक किंवा अग्निकंकण जगातले 65% भूकंप आपल्याला रिंग ऑफ फायर मध्ये सापडतात. कुठे सापडतात? 65% भूकंप आपल्याला रिंग ऑफ फायर मध्ये सापडतात. त्याच्यानंतर मध्यखंडीय पट्टा, मिड कॉन्टिनेंटल प्लेट, याच्यामध्ये 21% भूकंप आपल्याला दिसून येतात. 21% भूकंप आपल्याला इथे दिसून येतात. त्याच्यानंतर अंतर्गत भूपट्टा, इंट्रा प्लेट, 5% भूकंप आपल्याला बाकी ठिकाणी दिसून येतात. म्हणजे हा पहिला पट्टा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा पट्टा, ठीक आहे, आणि मग इतर कुठे मध्ये जर होत असेल तर हा तिसऱ्या प्रकारचा भूकंप आपल्याला काय करता येईल, सर्वात पद्धतीने सांगता येईल. तर सर्व आपल्याला या भूकंपामध्ये सर्व काही आपल्याला साधारणपणे या भूपट्टा विवर्तनिकी सिद्धांताच्या आधारे आपल्याला स्पष्टता दाखवता येते. ठीक आहे, हे समजणं गरजेचं आहे. भूकंपाचे कोणकोणते दुष्परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात, तर सर्वात महत्वाचं म्हणजे जीवित हानी. ठीक आहे, मृत्यू होऊ शकतात लोकांचे, है ना. टर्की, हायती यासारखे मोठे, व्हेनेझुएला झालेला आता मोठा भूकंप. भूस्खलन आणि विकृती म्हणजे उतारांचं संतुलन बिघडून भूस्खलन होऊ शकतं, दरड कोसळू शकतं, डिफॉर्मेशन म्हणजे पृष्ठभागाचा पूर्णपणे आकार बदलू शकतो, आग लागू शकते पाईप फुटल्याने, गॅस निघाल्याने, शॉर्ट सर्किटमुळे घरांमध्ये आग लागू शकते. ठीक आहे, अचानकपणे येणारा जो पूर आहे त्याला आपण फ्लॅश फ्लड्स असं म्हणतो, ते होऊ शकतं. आणि सुनामी सुद्धा भूकंपामुळे होते. सुनामी हे भूकंपाचं एक परिणाम आहे. ते कशी होते ते तुम्हाला मी पुढच्या सागरशास्त्रामध्ये मी शुअरली एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, इथे सुनामीच्या संदर्भामध्ये एक स्लाइड टाकली होती, पण मला असं वाटतं यामध्ये सागर लहरी वगैरे आपण जर अभ्यास केला तर थोडक्यात होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला सध्या वाचण्यासाठी तुम्ही एक थोडक्यात ही पॉइंट लक्षात घेऊ शकतात, पण सागर लहरीच्या संदर्भामध्ये आपण शिकून सुनामी तिथे कव्हर करू. मी स्लाइड टाकली होती पण मी म्हटलं वेळेवर आपण घेऊया. हजार्डस इफेक्ट सुनामीचे. ठीक आहे, तर इथे आपण सुनामी सागरशास्त्रामध्ये कव्हर करू. तर इथे आपण ज्वालामुखी आणि भूकंप याला आपण पूर्णपणे इथे कव्हर केलेलं. तर आपण इथे या व्हिडिओला इथे विराम देऊया. ठीक आहे, याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक अजून मुद्दा सुनामी पण कव्हर करायचा आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट मध्ये तुम्हाला एक साधारणपणे पर्वतांची निर्मिती सुद्धा सांगेल आणि पर्वतांच्या निर्मितीबरोबर तुमच्या हवामानशास्त्राचा सुद्धा पॉइंट कव्हर करेल. ठीक आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि तुम्ही या टॉपिक्सला परत रिवाइज करा. ज्वालामुखी आणि भूकंप हे एक महत्वाचे पॉइंट्स आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. तर धन्यवाद मित्रांनो.